मित्रांनो, केदारनाथ ग्रामस्थ कोंडमाळा यांच्या आयोजनात आज उद्या होणारी भव्य दिव्य नांगरणी स्पर्धा सगळं सहकार्य ओमकार घाणेकर यांच्या नियोजनात चालले. ही त्यांची पूर्ण टीम आहे आणि आपण जे पाहिलं आता ते आपण मैदानात उभे आणि आपल्या पाठीमागे मैदान आहे. सगळ्या बाजून रॅलिंग असेल, आतमधून देखील रॅलिंग असेल. ओमकार शेठ नमस्कार. प्रथम तर खूप खूप स्वागत. तुम्ही एक मैदान आपल्या शेतकऱ्यांसाठी एक उपलब्ध करून दिलेत. कसं असणार आहे उद्याचं मैदानाचं नियोजन? नमस्कार, मी ओमकार घाणेकर. कोंडमाळा ग्रामस्थांच्या वतीने आपण हे भव्य दिव्य असे चिखल नांगरणीचं म्हणजे स्पर्धा ठेवलेली आहे आणि जेणेकरून शेतकऱ्यांचा हा खेळ म्हणजे वाढायला पाहिजे, त्यासाठी आपण हा खेळ म्हणजे आपण खेळतो. आणि स्पर्धेला म्हणजे दोन्ही बाजून आतनं बाहेरनं दोन्ही बाजून म्हणजे पूर्ण रेलिंग आहे आणि बैलाला कुठल्याही पलताना कुठल्याही म्हणजे इजा होणार नाही त्याची पूर्ण आम्ही दक्षता घेतलेली आहे. आणि रोपणीचा काही विषय नाही आणि बहुसंख्येने शेतकऱ्यांनी येऊन आम्हाला म्हणजे सहकार्य करावे ही विनंती शेतकऱ्यांना. ही स्पर्धा कोणत्या कोणत्या गटात होणार आहे आणि कशी कशी बक्षीस असणार आहे सांगा? आमची ही स्पर्धा म्हणजे घाटी आणि गावठी गटात अशा दोन गटामध्ये स्पर्धा होणार आणि एक घाटी एक गावठी हा घाटी गटातनच पळेल आणि घाटी गटासाठी 7 बक्षीस ठेवले. तर जर जोड्यांची जर संख्या वाढली तर आपण बक्षीस ते वाढवणार आणि गावठी गटासाठी पण आपण 10 ठेवलेले आहेत. त्या पण जर जोड्या वाढल्या तर आपण ते बक्षीस म्हणजे आपण 15 करणार. जसा लॉट पडलाय तसं आपण 15 करू त्याच्यावर. उद्या किती वाजता सुरू होणार आहे किंवा मैदानाची कशी रूपरेषा असणार आहे? 9 वाजता आपलं म्हणजे मैदान तर उजगडंबी सर्व आमचे ग्रामस्थांचं म्हणजे सत्कार संभ्रम सर्व होईल आणि 10:30 वाजता पहिली मानाची जोडी ही सुटणार आहे तिथनं. उद्या चिठ्ठी किती वाजता उडणार आणि कुठल्या गटापासून सुरुवात होणार आहे उद्या मैदानाला? स्पर्धा ही आपली गावठी गटापासून चालू होणार आणि चिठ्ठ्या ह्या 9 वाजता आम्ही नाव नोंदणी पूर्णपणे बंद. 9 ते 9:30 आम्ही 9:30ला जास्तीत जास्त भारी 9:30 पण 9ला आम्ही शक्यतो बंद करणार आणि 10ला मैदान हे चालू होणारच. सकाळी पहिली मानाची जोडी ही 10लाच पळणार. आता आज काय नोंदणी वगैरे चालू आहे का किंवा हा, ज्याला ऑनलाईन नोंद करायची त्यांनी प्रवेश फी ऑनलाईन त्यांनी पाठवावी. संपर्क नंबर दिलेला आहे या लॉट वरती, त्याने संपर्क करून नाव नोंदणी त्यांनी करून घ्यावी. आता चालू आहे का म्हणजे काय थोडेसे फोन शेतकऱ्यांचा कसा आहे रिस्पॉन्स? काय शेतकऱ्यांचं म्हणणं चांगलं आहे आणि मैदान हे कोंडमाळ्यातलं होते म्हणजे ते टॉपचं मैदान होतं आणि रुपणी बिपणीचा असं काय विषय नव्हता. त्यामुळे शेतकरी हे आपले तर येणार बहुसंख्येने. नक्कीच. तुम्ही आता गाडी स्वतः ड्रायव्हर आहात, परवा देखील 2 व्हीलरचे मानकरी झालेत गावठी गटातून, त्यामुळे तुम्हाला मैदान देखील माहित. काय मैदानात रुपण होऊ नये म्हणून काय थोडीशी काळजी घेतली की कसं मैदान निवडलं? काय आम्ही आमचं शेत होतं दुसरं, पण ते कसं हे रुपणीमुळे आम्ही परवा आम्ही बघितलेलं की भरपूर खूप बैलांचं म्हणजे नुकसान होते त्याला म्हणजे रुपणीमुळे. लांबून लांबून शेतकरी येतात, गाडी भाडं असतं, त्यांना प्रवेश फी असते, त्यांचा खर्च असतो 4 ते 5,000 रुपये दिवसाचा. त्याच्यामुळे तो खर्च त्यांचा वाया नको जायला. त्यासाठी आम्ही पूर्णपणे ह्या चोंड्याच्या आम्ही असे म्हणजे पाणी करून नंतर आम्ही ते मैदान घेतलेलं आहे आणि शक्यतो रोपण ही पडणार नाहीच आणि पडली तरी पण आमची तयारी आहे तेवढी. आम्ही पेंडा असे सर्व पूर्ण तयारी आमची फुल तयारी आहे. काय गोष्टी आपल्या हातात नसतात त्या काय. हो, आणि जर त्यातनं जर काय रोपण पडली ना तर आमची तेवढी तयारी आहे सर्व. पण शक्यतो रोपण ही पडणार नाही आणि त्यासाठी आम्ही हा एवढा चोंडा घेऊन परत आम्ही ह्या शेतकऱ्याला आम्ही थांबवलेलं. या शेतकऱ्याचं पहिले आभार मानायला लागतील की त्यांनी लावणी लावायची ठेवली आणि आमच्यासाठी तो चोंडा उपलब्ध करून दिला. नक्कीच. उद्याचं कसं टायमरचं वगैरे कसं असणार आहे? कसं असणार आहे? काय टायमर हे डिजिटल असणार आहे आणि टायमिंग मध्ये आपले म्हणजे सचिन महादेव म्हणून आपले आहेत खिरडीचे आणि बाबू कदम आहेत, असे 2 जण ते प्रमुख टायमरवर ते राहणार आणि परत फुटक आहेतच. असं डिजिटल टायमर मध्ये काय तकलीफ नाही, सर्वांच्या नजरेसमोर सर्व टायमिंग लागणार आणि कुठल्याही प्रकारचं आपल्या इथं फॅसिलिटी होणार नाही. आता स्पर्धा होत आहे तर तुम्ही अगदी आधी खूप वर्षापासून खेळत आहे. आताच तेव्हाच आणि आताच हे जे मैदान किंवा हे नांगरणी स्पर्धा बदललेलं वाटतंय का तुम्हाला? काय बदल वाटतोय तुम्हाला? बदल आता म्हणजे तसा खूप बदल झाला. तेव्हा जोड्या जास्त नसायच्या, जोड्या नेमक्याच असायच्या, पण तेव्हा एक ईर्ष्या असायची, पलायची एक ईर्ष्या असायची आणि प्रत्येक एक जॅकी हा एका जोडीवर 2-2, 3-3 वर्ष आणि कायकांचं तर असं 8-8 वर्ष पण ते एकाच जोडीवर एक जॅकी होता. आता तसं दिसत नाही. आज ह्या जोडीवर जॅकी तो उद्या दुसऱ्या जोडीवर तो दुसरा जॅकी असणार. असं म्हणजे ते बदल झाले आणि पहिली मैदान ही शक्यतो झेंड्याची असायची आणि ती शिस्त असायची बैलांना आणि पहिलं दिवसभर असे पहिलं अर्धा दिवस म्हणजे नांगरकी करायची, त्याच्यानंतर दुपारनंतर पळवायचे
त्याच्यामध्ये आपले गोटेकर साहेबांनी त्यांचं मोठं योगदान आहे ह्या म्हणजे स्पर्धेसाठी. तर आहे रुक्मिणीचा काही विषय नाही. मैदान आता मी मैदानात आहे. पाहिलं तर छान सुंदर नियोजन केलंय. हे आता मध्ये असेल, ह्याच्यामध्ये आपण आहे रॅलीच्या बरोबर.